रत्नागिरीमध्ये सुद्धा सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळेच रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीनं रौद्ररूप धारण केलाय। मुसळधार पावसानं बाव नदीचं पाणी हे पात्राबाहेर आलेलं आहे। आपण खरं तर सकाळपासून बघतोय रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी सुरू आहे, त्यामुळे बाव नदीनं रौद्ररूप धारण केल्याचं बघायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने रात्रीपासूनच झोडपून काढलेला आहे। आपण माझ्या मागे पाहिलात तर आपण बाव नदीच्या ठिकाणी आहोत आणि येथील जी बाव नदीचं रौद्र रूप आपण पाहत आहात। जवळपास असलेला हा परचुरी पूल, या पुलाच्या खालून अक्षरशः जवळून हे पाणी जात आहे आणि पूर्णपणे हे रौद्र रूप हे बाव नदीच्या आपल्याला दृश्यामधून दिसून येत आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर बाजूला जी बागायती आहे तेथे देखील या नदीचे पाणी पूर्णपणे घुसलेले आहे। शेतामध्ये देखील नदीचे पाणी घुसलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी हे बाव नदीचे आपल्याला रौद्र रूप हे किती मोठ्या प्रमाणात आहे हे देखील दिसून येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री पासूनच जोरदार पावसाची हजेरी ही आपल्याला दिसून येत आहे। सकाळपासूनच पावसाची रिमझिम चालू होती, परंतु काही दुपारनंतर मात्र पावसाचा वेग हा वाढलेला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच खेड असेल, लांजा असेल, राजापूर या ठिकाणी सुद्धा पावसाने जोरदार या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आता प्रशासनाने देखील सागरी किनारपट्टी लगतच्या नागरिकांना देखील इशारा दिलेला आहे आणि सावधानतेचा इशारा बाळगण्याचा देखील आवाहन करण्यात आलेला आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, संगमेश्वर, रत्नागिरी।